आज ओपनचं मैदान पार पडलं वाटाणा स्टेशनमध्ये आणि आज सुंदररीत्या एक सेमीमध्ये गाडी पळाली. म्हणजेच आता नुकतंच पुसेगावचं हिंद केसरी मैदान झालं. त्यात जो नंदी फायनलला 1 नंबरचा मान मिळाला सचिन, त्याच्याच दावणीचा कोहिनूर म्हणून जो नंदी आहे आज तो फायनलला पात्र झाला आहे. नुकतीच त्याची नवीन खरेदी झाली आहे, तो म्हणजे शाहिद भाई यांचा तेजा. जरापर्यंत हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आज कालचीच खरेदी आणि पहिल्याच पहिल्या मैदानात गुलाल. आज काय सांगाल? आज आनंद भरपूर आहे, कारण परवा दिवशी असं व्यवहार चालू होता आणि रात्री तर बैल आला दावणीला दुसरा आहे आताशी. आणि आज सकाळी नियोजन केलं, आलो म्हणलं आता कसा पळतोय बघायचं होतं. आणलं, गट काढला, गटात सामना झाला. सेमीला मधनं गाडी होती, गाडी 1 नंबर पळाली आणि गाडीनं मनच जिंकलं. वस्तू बी पळते आपली. म्हणजे काल रात्री उतरला, परत सकाळी भरून तुम्ही मैदानावर पण आणलाय. हा, परवा बी भरपूर झालाय त्याचा तसा. काय सांगाल म्हणजे तुमच्या दावणीच्या खासियत झाली, आता सचिनचं नाव केलं, आज हा नंदी कालच घेतलाय आणि आज गुलाल घेतलाय. काय सांगाल याचं रहस्य काय? रहस्य म्हणजे ह्याच्या माग संघर्ष आम्ही खूप केलाय. म्हणजे एक म्हणजे कसं 7 ते 8 महिने भरपूर संघर्ष केला आम्ही. गटालाच मार खायचो, कुठे सेमीला टाकाटाकीच व्हायची. तसा लय संघर्ष झाला म्हणून आता हे दिवस आम्हाला आलतोय. रोज जाईल त्या मैदानात आम्ही गुलालाच पात्र होतो. आज फायनलला गाडी पात्र झाल्या. शाहिदबाईंचा काय कॉल वगैरे झाला तुमचा? हा, कॉल झाला. त्याचा काय आनंद होता आज? त्यांचा तर आनंद भरपूर आहे आणि ते एक देव माणूसच आहे शाहिदबाई म्हणजे. कारण इतका विश्वास, इतकं रकमेचं नंदी कोण त्यांच्या आपच्या जीवावर नंदी असतात ते सगळं, त्यामुळे ते माणूस देव माणूसच आहे. आता बघायला गेलं तर बघा, आता शाहिदबाईच्या थोड्या वेळापूर्वीच आमचं बोलणं झालं. शाहिदबाई म्हटले कालच नवीन खरेदी झाली आणि एक फेरा टाकायचं म्हणून आज त्याला आज या मैदानावर आणि तो फायनलला पात्र झाला. आणि महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे आणि या ठिकाणी तो गोललाच पात्र ठरला. काय सांगाल? म्हणजे आता कसं झालं विषय, आम्ही फेराच टाका आणलेला, मग त्याच्याकडे बघून वाटत नव्हतं की तो इतका पळेल म्हणून. पण गटाला भरपूर पळला. सेमील तर त्यानं डोळ्याचं पारणच फेडलं, एवढीच गती लावलेली आणि मनच जिंकलं आणि फायनलसाठी पात्र झाला. आता तो दुसरा आहे का? हा, आताशी दुसरा आहे. दुसरा आहे. हा, आता जे सचिनची खरेदी तिथून झाली त्याच मालकाकडून घेतला. हा, त्याच मालकाकडून घेतलाय. त्याचं नाव तेज आहे. तेज आहे. कोणाबरोबर पळाली याच गाडी? ते आपला छोट्या ड्रायव्हर त्यांचा तो बाजी, कोराळ्याचा बाजी. छोट्या कोरागांच्या बाजी बरोबर. हा, त्याचं स्पीड कसं वाटलं? तो पण बैल एक टाप पळतो, त्याला काय गाडी लागत नाही. पब्लिकनं जितका असेल तितका जास्त बैल पळतोय. बैल 1 नंबर पळतोय तो पण. कुठेतरी एक डावणीला तुमच्या बघितलं गेलं तर भरपूर नंदी आहेत आणि ते नंदी प्रत्येक गुलालातले नंदी आहेत आणि आता हा पण नंदी घेतलाय, गुलालातच राहिलाय. काय सांगाल? सगळी दावणच एक आनंदमय तुमच्या वातावरण असं की दावण गुलालातली सगळी दावण आहे. धावण म्हणजे ह्याच्या मागे कष्ट बी आमचं भरपूर आहे. आता ही छोटा शिवतेश पाट 4ला उठून यायचं, इतकी मोठी थंडी, हे कष्ट लय भरपूर आहे आमचं ह्याच्या मागं. मग आता यश तर मिळणार, कष्टाचं फळ मिळतं सगळ्याला. आजचं मैदान कसं आहे एकंदरीत? काय म्हणजे जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळे 1 नंबर मैदान आहे. असं सगळं आपलं व्यवस्थित मैदान आहे. कोणाचं पब्लिकचा काय त्रास नाही, काय नाही. निकाल पण व्यवस्थित आहे. तर आता कुठेतरी सचिनने 1 नंबर केला, त्यानंतर शाहिदबाईंच्या मनात असं वाटलं असेल का म्हणजे आपण अजून मध्ये खरेदी करतायत, ते काय बघून करतायत? तुम्हाला काय वाटतंय? तर खरेदी करतात मध्ये त्यांना एक नाद आहे आणि त्यांचं भरपूर नाव झाले आता बैलगाडी क्षेत्रात. नौकाच बैलगाडी मालक आहे, भरपूर नाव झाले. आणि आता कसं एका नंदी घेतला की तो त्यांच्या दावणीला लाभतोयच नंदी. कसला बी नंदी आणा, गुलालाच पात्रच होतोय त्यांच्या दावणीत गेले. विशेष म्हणजे आता दुसऱ्याचे मैदान भरपूर बघताय तुम्ही. आता कधी जवळ म्हणजे आता जवळपास भरपूर मोठी मैदान आहेत, तर हे आता तुमचे घरचं साज वगैरे पळताना पण दिसू शकतो. कारण आता दुसरा म्हणलं तुमच्या घरी दोन्ही पण आहेत. हा, 2. त्यामुळे काही विषय नाही. पायऱ्याला वगैरे अडचण शक्यतो येणार नाही तुम्हाला? पायऱ्याला तर अडचण नाही, कारण घरचीच गाडी आता फिक्सच झाली. आणि अडचण म्हणजे कशी, आता भरपूर मैदान आहे, रोज 2-2, 3-3 मैदान आहेत, आदतची, दुसऱ्याची, ओपनची. त्यामुळे पायऱ्याला बी काही अडचण येत नाही आणि जाईल त्या गुलाला मैदानात आपल्याला यश भेटतं. कुठून घेतला म्हटलं तुम्ही? हा, वकारे जालना. जालनामधून. हा, संभाजीनगर. अगोदर त्याचं म्हणजे सचिनच्या दावणीतलाच आहे तो थोडक्यात? हा, सचिनच्या दावणीचाच आहे. अगोदरच बघितलं होता का आता लगेच आपलं तयारी झाली घ्यायचा म्हणून असं काय? नाही, त्याचं व्हिडिओ आलता आम्हाला तिथलं पळलेलं, शंकरपटात पळलेला. आणि तिथं त्याच्या गाडीला भरपूर गॅस लागायचा.
काहीतरी 5 सेकंदात त्याची गाडी वरती तर निकालापर्यंत पोहोचायची. आणि मग त्याच्या ज्या मैदानात आपण घेतला. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता फायनलचा फेरा आहे. शाहिदबाईंना आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धावणीचे सगळेच नंदी तुमचं नाव राखतायत आणि इथून पुढे चांगली मैदानं गुलालाच पात्र ठरतील. नंदी तुमच्या हेच शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.